कवी आहेत माननीय तुषार देशमुख. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे महाभारत आणि मी. थोडंसं वास्तवाचं दर्शन घडवणारी कविता आहे. आजही कित्येकदा मलाच मी कुरुक्षेत्रातल्या अर्जुनासारखा भासतो. आजही कित्येकदा मलाच मी कुरुक्षेत्रातल्या अर्जुनासारखा भासतो. फरक इतकाच की सोबतीला कृष्ण नसतो, फक्त माझा एकांत असतो. आजही कित्येकदा मी माझ्याच स्वकीयांशी लढतो. आजही कित्येकदा मी माझ्याच स्वकीयांशी लढतो. सोबतीला कृष्ण नसल्याने मात्र मी एकटाच पडतो. आजच्या कुरुक्षेत्रात सहस्त्रांनी दुर्योधन आहेत आणि लक्षावधी कौरव. आजच्या कुरुक्षेत्रात सहस्त्रांनी दुर्योधन आहेत, लक्षावधी कौरव. एकही युधिष्ठिर नाही ज्याचा करेल कोणी गौरव. आजच्या कुरुक्षेत्रात अनेक द्रौपदींचं रोजच होतंय वस्त्रहरण. आजच्या कुरुक्षेत्रात अनेक द्रौपदींचं रोजच होतंय वस्त्रहरण. अहो, कृष्णासारखा भाऊच नाही, कोण करणार त्यांचं तारण. लाक्षागृहामध्ये आजही भाऊ भावांनाच जाळतायत. लाक्षागृहामध्ये आजही भाऊ भावांनाच जाळतायत. महाभारताचा तेवढाच वसा लोक मनापासून पाळतायत. आजही पुत्रप्रेमापायी धृतराष्ट्र आंधळा अन गांधारीच्या डोळ्यावर पट्टी आहे. पुढची लाईन आहे का? भाच्याचं पुतण्याचंच नाही, माझंच राज्य हा आजच्या शकुनीचा हट्ट आहे. कधी कधी लोकशाही मला पंडूराजासारखी भासते. कधी कधी लोकशाही मला पंडूराजासारखी भासते. न्यायदेवतेच्या डोळ्यावर मात्र गांधारीसारखीच पट्टी असते. भीमाचं तर सोडाच राव. अहो, भीमाचं तर सोडाच राव. नकुल सहदेवांची काय व्यथा. प्रत्येकजण संजय इथे दुरून सांगतोय फक्त कथा. कधी कधी आजच्या कुरुक्षेत्रात माझाही अभिमन्यू होतो. कधी कधी आजच्या कुरुक्षेत्रात माझाही अभिमन्यू होतो. माझ्या कुवतीनुसार मीही चक्रव्यूह फोडायला जातो. घायाळ होतो मीही, पण प्रयत्न तरीही करतो. आजच्या कलियुगात मात्र पांडव बहुधा हारतो आणि इथे कौरवच जिंकतो. किती युग आपण असेच पितामह भीष्मांसारखे जगणार. अहो, किती युग आपण असेच पितामह भीष्मांसारखे जगणार. किती वर्ष मरणाची वाट बघत बाणांच्या सय्येवर झोपणार. कृष्ण कुठून येत नाही. तो आपल्यामध्येच असतो. थोडंसं आत डोकावलं तर तो सहज आपल्याला दिसतो. हां, पण एकदा गवसला कृष्ण तर तुम्हीच व्हाल तुमचे सारथी. आणि महाभारत कळेल मग तुम्हाला खऱ्या अर्थी. धन्यवाद. माननीय मभा चव्हाण सर यांना मी नम्र विनंती करते, आपण तुषार सर यांचा सन्मान करावा.